सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा काल मोठ्या धूमधडाक्यात गणतंत्र किंवा प्रजासत्ताक दिवस देशभरात साजरा झाला. आपल्यापैकी अनेकांनी झेंडावंदन किंवा तत्सम कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला असेल, किंवा काही लोकांनी प्रत्यक्ष सहभाग नसेल घेतला तरी सुद्धा फॉरवर्डेड मेसेजेस पाठवणं, स्टेटस ठेवणं याद्वारे गणतंत्र किंवा प्रजासत्ताक दिवस अप्रत्यक्षपणे नक्कीच साजरा केला असेल. तो एक दिवसीय देशभक्ती प्रदर्शनाचा दिवस संपला. त्याच्यानंतर त्याचा भावना आवेग आता ओसरला असेल. म्हणून आता आपण प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय आणि प्रजासत्ताक या व्याख्येत आपली व्यवस्था कितपत बसते, इकडची प्रजा नक्की सत्ताधारी आहे का, असेल तर काय सत्ता आहे, या आणि अशाच काही महत्त्वाच्या विषयांचा थोडक्यात मागोवा घेऊया. आता सगळ्यात पहिले संविधानाचा विचार करू. कारण संविधान हा अगदी परवलीचा शब्द झालेला आहे. जो उठतो तो संविधानाचा वापर करतोय, संविधानावर बोलतोय. काही लोक म्हणतात संविधान बदललं जाते, काही लोक म्हणतात संविधान बदलायला हवंय, वगैरे वगैरे वगैरे. प्रत्येक जण आपापल्या अजेंडाप्रमाणे बोलतोय, पण प्रत्येक जण या संविधानाच्या अवतीभोवती घुटमळत राहतोय किंवा बोलतोय. कारण संविधान या शब्दाला आता अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता प्रत्यक्षात हे संविधान किती जणांनी वाचलंय किंवा किती जणांना ते कळतं हा मुद्दा आपण सोडून देऊया, पण हा शब्द चर्चेत आलाय एवढा मात्र नक्की. आता या संविधानानुसारच आपल्या देशामध्ये जी व्यवस्था निर्माण केलेली आहे त्याची 3 मुख्य अंग आहेत. एक असतं कायदे मंडळ, म्हणजे जिथे तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून पाठवता ती सगळी सभागृह, मग अगदी ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत या सगळ्या कायदे मंडळ हा एक भाग. दुसरा भाग आहे प्रशासन, म्हणजे विविध प्रशासकीय विभाग, त्याचे अधिकारी, कर्मचारी वगैरे वगैरे वगैरे. आणि तिसरा विभाग आहे तो म्हणजे न्याय व्यवस्था. मग तिथे अगदी तालुका स्तरावरच्या पासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सगळी न्याय व्यवस्था, त्यातले न्यायाधीश वगैरे. आता ह्या सगळ्या तिन्ही अंगांचा जर आपण प्रजासत्ताकाच्या दृष्टीने विचार करायचा ठरवलं तर प्रजेला निवड करायचा अधिकार आहे तो फक्त कायदे मंडळापुरता. म्हणजे तुम्ही तुमचे विविध लोकप्रतिनिधी निवडून पाठवू शकता, पण ते फक्त कायदे मंडळापुरतं मर्यादित आहे. प्रशासनामध्ये कोणी काम करावं, कोणी करू नये, न्याय व्यवस्थेमध्ये कोणी असावं, कोणी असू नये, यावर प्रजा म्हणून किंवा नागरिक म्हणून आपला शून्य नियंत्रण आहे. त्यामध्ये आपल्याला कुत्रं सुद्धा विचारत नाही. म्हणजे जेव्हा आपण प्रजासत्ताक म्हणतो आणि प्रजासत्ताक म्हणजे प्रत्यक्ष निवडीचा अधिकार जो आहे तो फक्त कायदे मंडळापुरता आहे हे जर लक्षात घेतलं तर 2/3 प्रजासत्ता तिथेच संपुष्टात आली. कारण 3 अंगांपैकी एका अंगांमध्येच जनतेला काहीतरी म्हणण्याची, काहीतरी करण्याची मुभा आहे. आता 1/3 सदस्य म्हणजे 1/3 व्यवस्था निवडायचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यात तरी कितपत अर्थ आहे हो. एक तर दर 5 वर्षातनं तुम्हाला एकदा हा अधिकार बजावता येतो. बरं, अधिकार बजावल्यानंतर तुम्ही ज्या तुमच्या लोकप्रतिनिधीला निवडून द्याल, निवडून आल्यानंतर त्यांनी काय करावं याच्यावर तुमचं कसलंही नियंत्रण नाही. म्हणूनच निवडणूक झाल्यानंतर जनतेला कुत्रंही विचारत नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही निवडून दिलेला माणूस तुमच्या मनाप्रमाणे काम करत नसेल तर त्याला परत बोलवण्याचा किंवा त्याच्यावर काही कारवाई करण्याचा कोणताही अधिकार आम जनतेला अजिबात नाही. म्हणजे मुळातच 1/3 जी प्रजासत्ता आहे ती सुद्धा 1 दिवसाचीच आहे. बरं, त्या दिवसात तुम्ही एकदा मतदान केलं की त्या मतदानानंतर काय होतं, कोण कोणाला जाऊन मिळतं, कोण कोणाच्या विरोधात जातं, याच्यावर तुम्ही काहीही करू शकत नाही. म्हणजे जी 1/3 प्रजासत्ता आहे त्यातही फार काही अर्थ आहे असं किमान मला तरी वाटत नाही. आता संविधानातल्या दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळूया. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, कायद्याचे राज्य, कायदा सगळ्यांना समान वगैरे वगैरे, ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी अगदी ठळकपणे तुमच्या मनावर बिंबवल्या जातात की अगदी शेवटच्या माणसापर्यंत सगळ्यांना कायदा समान आहे वगैरे वगैरे वगैरे. आता हे जर आपण आजूबाजूला उघड्या डोळ्यांनी बघितलं तर हे सगळं म्हणणं किती खोटं आहे ते आपल्या अगदी सहज लक्षात येईल. आता न्यायाचा आपण विचार करतो तेव्हा आपण न्याय व्यवस्थेचा विचार केलाच पाहिजे. अगदी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे न्याय व्यवस्थेत कोणी असावं, कोणी नसावं याबद्दल जनतेला काहीही अधिकार नाही.
बरं ते आपण समजूया की ठीक आहे की न्यायव्यवस्थेवर असं नियंत्रण असेल तर त्याचं दडपण येईल, मग त्यांना काम करता येणार नाही. असे अनेक मुद्दे अनेक लोक मांडतात. ते मुद्दे घेऊन तयारच असतात. तुम्ही फक्त म्हणायचा अवकाश की आम्हाला याच्यात सहभाग द्या, की या सहभागाला तुम्ही कसे नालायक आहात, जनतेच्या हातात सत्ता कशी देता येणार नाही, याची भली मोठी यादी त्या लोकांकडे तयार असेल. मग आता गेली 75 वर्ष न्यायव्यवस्था स्वतंत्रपणे काम करते ना. मग गेल्या 75 वर्षात या न्यायव्यवस्थेने नक्की किती न्याय केला, नक्की किती लोकांना दिलासा दिला, आणि यांच्या कामाबद्दल लोक नक्की किती आनंदी किंवा दुःखी आहेत याची माहिती घ्यायला नको का? याचा पडताळा घ्यायला नको का? पण गेल्या 75 वर्षात याच्याबद्दल काहीही झालेलं नाही. सर्वसाधारणतः कोणत्याही ठिकाणी ज्या लोकांकरता ती व्यवस्था चालू आहे त्या लोकांचाच जर तुम्ही अभिप्राय घेणार नसाल, तर मग ती सगळी व्यवस्था चालवण्याचा उपयोग काय, आणि त्याच्यातले जे दोष आहेत त्यात सुधारणा करणार कोण आणि कशी? म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की आता न्यायव्यवस्था चालू आहे, न्यायव्यवस्थेमध्ये जे काही लोक येत आहेत, मग दिवाणी असतील, फौजदारी असतील, आरोपी असतील, गुन्हेगार असतील, वादी असतील, प्रतिवादी असतील, या सगळ्यांना अभिप्राय देण्याची, त्यांचा रिव्ह्यू घेण्याची सोय नको का? बरं, यातनं काही शंका अशी येईल की अरे लोक एखाद्याला टार्गेट करून त्याच्या विरुद्ध वाईटच अभिप्राय देतील. पण मी म्हणतो अभिप्रायावर अजून कारवाई करायचं ठरवूच नका, पण किमान अभिप्राय तर घ्या. प्रत्येक न्यायालयामध्ये प्रत्येक न्यायाधीशाबद्दल त्या कोर्ट हॉलमध्ये जे लोक येतात, ज्यांची प्रकरणं चालतात, त्यांना त्या न्यायाधीशाबद्दल काय वाटतं, त्यांचे काय अनुभव आहेत, ही माहिती तर गोळा करा. आता त्या माहितीवर कारवाई करायची का नाही हा दूरचा टप्पा आहे, ते नंतर ठरवता येईल. पण माहितीच जर तुम्ही गोळा करत नाही, म्हणजे तुम्ही लोकांना जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे, ज्याचा फार मोठा गवगवा केला जातो, जो मूलभूत अधिकार आहे, पण ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य या बाबतीत कुठेही नाही. आता जो पक्षकार न्यायालयात येतोय, जो वकील न्यायालयात येतोय, त्यांना बाबा या न्यायालयाबद्दल मला काय वाटतं, या न्यायाधीशाबद्दल मला काय वाटतं, याच्याबद्दलचे माझे अनुभव कोणते, हे कुठेतरी नोंदवायची सोय नको का? अशी जर नोंदवायची सोय असेल तर मग ते आता अभिप्राय खरे का खोटे याचा पडताळा करणं सहज शक्य आहे. पण तुम्ही अभिप्रायच जर घेत नसाल तर तुम्ही एक प्रकारे तुमची दारं ज्या लोकांकरता म्हणून तुम्ही काम करताय त्यांच्याकरताच बंद करून टाकलेली आहेत. हा झाला एक भाग. आता दुसरा भाग, की कायदा सगळ्यांकरता समान आहे, याच्या इतकं फसवं वाक्य मी आजपर्यंत ऐकलेलं किंवा वाचलेलं नाही. म्हणजे पुस्तकामध्ये एखाद वेळ तसं असेलही, पण असं म्हणतात की न्याय नुसता पुस्तकात असून पुरेसा नाही, तर तो होताना दिसला पाहिजे, तरच त्या न्यायाला अर्थ आहे. तो न्याय आपल्याला आजूबाजूला होताना दिसतोय का? तर याचं उत्तर जर आपण प्रामाणिकपणे देणार असू तर नाही असंच येतं. आता साधं बघा, एखाद्या आरोपीला जेव्हा अटक होते तेव्हा त्याला जर जामीन वगैरे हवा असेल तर बहुसंख्य जामीन हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याच्या आर्थिक दर्जाशी निगडित असतो. म्हणजे एखादा माणूस जर तेवढ्या रकमेचा बॉन्ड किंवा तेवढ्या रकमेचे हमीदार जामीनदार उभे करू शकत असेल तर त्याला जामीन मिळू शकतो. पण एखाद्याची ती पात्रता नसेल तर त्याला तो जामीन मिळू शकत नाही. मग हा अप्रत्यक्षपणे कायद्यात भेदभाव नाही का? म्हणजे ज्या माणसाकडे पैसे आहेत त्याला जामीन मिळतो, ज्या माणसाकडे पैसे नाहीत त्याला जामीन मिळत नाही. म्हणजे तुम्ही पैशावरनं माणसा माणसामध्ये, आरोपी आरोपीमध्ये भेदभाव करताय ना. मग कायदा सगळ्याकडे समान आहे हे आपण कुठल्या तोंडाने म्हणायचं? अजून एक टप्पा पुढे जाऊया, की आपल्याकडची न्यायव्यवस्था विशेषतः उच्च आणि सर्वोच्च न्यायालय जी आहेत, नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करणं हे त्यांचं कर्तव्य आहे असं पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे, असं सांगितलं सुद्धा जातं आणि त्याचा गवगवा सुद्धा केला जातो. पण एक लक्षात घ्या की उच्च आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये पोचू शकणारे लोक किती टक्के आहेत तो? म्हणजे उच्च सर्वोच्च न्यायालय सोडून द्या, अगदी तालुका पातळीच्या न्यायालयामध्ये येणं अशक्य असणाऱ्या लोकांची संख्याच बहुसंख्य आहे. मग अशा लोकांबद्दल उच्च आणि सर्वोच्च न्यायालय काय आणि कसं करणार, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. एखादा जो माणूस अक्षम आहे, दुर्बल आहे, गरीब आहे तो, आणि जो माणूस सक्षम आहे, जो श्रीमंत आहे, ज्याच्याकडे सगळी संसाधनं आहेत तो,
या दोघांना कायदेशीर लढाई एकाच पातळीवरनं लढता येईल का हो? तर याचं उत्तर नाही, असंच आहे. मग तुम्ही कायदा सगळ्यांना समान, कायद्यासमोर सगळ्यांना समान वागणूक असं कसं म्हणता? असं होऊ शकत नाही. आता एखादा श्रीमंत माणूस ज्या प्रकारचे वकील देऊ शकेल, त्या प्रकारचे वकील गरीब माणूस देऊ शकेल का? तर नाही देऊ शकणार. श्रीमंत माणूस कोर्ट कचेरीमध्ये जेवढा वेळ वाया घालवू शकेल, तेवढा वेळ घालवणं गरीब माणसाला शक्य आहे का? ते अशक्य आणि न परवडणारच आहे. त्यामुळे कायदा सगळ्यांकरता समान हे पुस्तकात असेलही, पण वास्तवात तरी तसा अनुभव येत नाही. आता याच्यात अजून एक मुद्दा, काही लोकांचं असं म्हणणं असतं की जे प्रथितयश वकील आहेत, जे चांगले वकील आहेत, त्यांनी लोककल्याणास्तव या लोकांकरता थोडीशी स्वस्तात आपली सेवा द्यावी किंवा त्यांनी थोडं स्वस्तात यांचं काम करावं. पण आता ही लोकांची अपेक्षा वकील जो खाजगी व्यक्ती आहे त्याच्याकडनं आहे, ती कशी फलद्रूप होणार? कारण त्या वकिलांनी त्याच्या पातळीपर्यंत येण्याकरता, त्यांनी यश मिळवण्याकरता जे काही केलेलं आहे ते त्याचं वैयक्तिक योगदान आहे. आणि स्वतःच्या कष्टाने मनुष्य एखाद्या पातळीपर्यंत पोचल्यावर ती पातळी सोडून त्यांनी स्वस्तात काम करावं अशी अपेक्षा आपण कशी करणार? बरं, वकीलच नाही, अशी अपेक्षा तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, CA, आर्किटेक्ट कोणाकडनंच करू शकत नाही. कारण त्यांचं मोठं होणं याला पूर्णतः ते स्वतः कारणीभूत आहेत. ते त्यांच्या दर्जाच्या अनुषंगाने प्रगती करत गेलेत आणि ती प्रगती करण्याकरता त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत, त्यांनी स्वतःचं जे स्थान निर्माण केलेलं आहे, त्याचे आता प्रत्येकाला पैसे मोजायलाच लागतील. हां, याच्यात एक होऊ शकतं की आपल्याकडे कायद्यामध्ये गरीब माणूस ज्याला वकील परवडत नाही त्याला शासनातर्फे वकील देण्याची सोय आहे. मग शासनाने अशा प्रथितयश लोकांना त्यांची जी काही व्यावसायिक फी असेल ती द्यावी आणि गरिबांची बाजू मांडायला सांगावं. पण तसं होतंय का हो? तसं होत नाही आणि तसं होणारही नाही. कारण शासनाला म्हणा, व्यवस्थेला म्हणा, गरीब लोकांचं काहीही पडलेलं नाही. आणि ज्याला ती फी परवडत नाही त्याच्याकरता त्यांनी स्वस्तात काम करावं ही अपेक्षा कितीही योग्य वाटत असली तरी ती प्रत्यक्षात येणे शक्य नाही. कारण एखाद्या माणसाला तेवढाच वेळ काम करून जर 100 रुपये कमावणं शक्य असेल तर तेवढाच वेळ काम तो 1 रुपया किंवा 2 रुपयाकरता का करेल आणि त्यांनी का करावं? या प्रश्नाची उत्तरं आपल्याला सापडत नाहीत. त्यामुळे काय आहे, संविधान म्हणा, प्रजासत्ताक दिन म्हणा, गणतंत्र दिवस म्हणा, हे दिवस साजरे करायला म्हणून खूप छान वाटतात. त्या दिवशी आपल्याला असं वाटतं की वाह, काय पण आपलं संविधान, काय पण आपल्या संविधानात तरतुदी आहेत, काय पण आपली व्यवस्था आहे, कायद्यासमोर सगळे समान वगैरे वगैरे वगैरे. हा जो प्रोपोगंडा आहे तो एवढा जबरदस्त आहे आणि जोवर तुमचा व्यवस्थेशी आमनासामना येत नाही तोवर हे सगळं खोटं आहे हे तुमच्या लक्षातच येणार नाही. जोवर तुम्ही पोलीस स्टेशनची पायरी तुम्हाला चढायला लागत नाही, जोवर कोर्टाची पायरी चढायला लागत नाही, जोवर कुठल्या तरी सरकारी कार्यालयात तुमचं काम अडत नाही आणि ते काम करून घेण्याकरता आवश्यक ओळख म्हणा किंवा पैसे म्हणा तुमच्यापाशी नसतात, तोवर या व्यवस्थेमध्ये किती भेदभाव आहे हे तुमच्या नजरेसच येणार नाही. त्यामुळे ज्यांच्या नजरेस हा भेदभाव येत नाही किंवा जे स्वतःच्या ताकदीने आपली कामं करून घेऊ शकतात त्यांना सुद्धा संविधानाचं काही विशेष महत्त्व नाही. कारण व्यवस्था कोणतीही असो, कायदे कोणतेही असो, स्वतःच्या सामर्थ्याने त्यांची कामं होणारच आहेत. त्यामुळे अति सामर्थ्यवान व्यक्तींना त्याचा काही उपयोग नाही किंवा त्याचं काही महत्त्व नाही. उपयोग नाही म्हणण्यापेक्षा त्याचं महत्त्व नाही. जे दुर्बल व्यक्ती आहेत त्यांनाही या संविधानाच्या शाब्दिक बुडबुड्यांचा काही उपयोग नाहीये. कारण नुसत्या एखाद्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत म्हणून त्या माणसाचं काम काही होत नाहीये, तो नाडलाच जातोय. त्यामुळे गरीब माणसाला सुद्धा त्याचा विशेष काही उपयोग नाहीये. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर एकदम तळागाळातली व्यक्ती आणि एकदम उच्च वर्गातली व्यक्ती यांना या शाब्दिक बुडबुड्यांशी तसं काही देणं घेणं नसतं किंवा त्यांना त्याचा उपयोगही नसतो, गरजही नसते. मग हा जो सगळा शाब्दिक बुडबुडा आहे तो उचलून धरलेला आहे फक्त आणि फक्त मध्यम आणि उच्च मध्यम वर्गानी. कारण ते अगदी गरीबही नसतात, अगदी श्रीमंतही नसतात. त्यांना व्यवस्थेशी रोज झगडायचंही नसतं. जेव्हा केव्हा काम पडेल तेव्हा ते त्यांचे पैसे देऊन काम करूनही घेऊ शकतात. त्यामुळे ही व्यवस्था किंवा हे संविधान किंवा हे प्रजासत्ताक म्हणजे फार छान आहे, सगळी व्यवस्था अगदी गोड गुलाबी आहे
असं फक्त त्याच लोकांना वाटू शकतं ज्यांची कामं व्यवस्थित होत आहेत, ज्यांना कोणी नाडलेलं नाहीये किंवा ज्यांची कामं ते त्यांच्या स्वतःच्या आर्थिक किंवा इतर सामर्थ्याने करून घेत आहेत. पण ज्याच्याकडे कोणतंच सामर्थ्य नाहीये, ना आर्थिक ना इतर, त्याला या सगळ्याचा अर्थ विशेष काहीही नाही. हे सगळे शाब्दिक बुडबुडे आहेत. प्रत्यक्षात ज्याचा प्रत्यय येत नाही त्या शब्दांचा काहीही अर्थ नाही, असं किमान माझं तरी मत आहे. आता हे मत सगळ्यांना पटेल असा माझा आग्रह अजिबातच नाही, कारण प्रत्येकाच्या अनुभवानुसार प्रत्येकाची मतं बनत असतात आणि एकमेकांच्या मतांचा मी कायम आदर ठेवत आलेलो आहे. फक्त आपल्यापैकी ज्या लोकांना माझी मतं पटतात आणि ज्या लोकांना पटत नाहीत, त्या दोघांनीही एकदम निष्कर्षावर येण्यापेक्षा जे काही हे शाब्दिक बुडबुडे आहेत ते अनुभवाच्या कसोटीवर तपासून बघा. आणि तरी जर तुमचे विचार कायम असतील तर त्या विचारावर ठाम राहा. पण जर या शाब्दिक बुडबुड्यांचा तुम्हाला प्रत्यक्षात प्रत्यय येत नसेल तर केवळ कोणीतरी सांगतं म्हणून किंवा केवळ गोंगाट घालतात म्हणून किंवा केवळ प्रोपगेंडा आहे म्हणून याच्यावर विश्वास ठेवू नका. कारण याच्यावर आंधळा विश्वास जर तुम्ही ठेवलात आणि त्या अनुषंगाने आयुष्यात पुढे जात राहिलात आणि दुर्दैवाने कधी जर तुमचा व्यवस्थेशी आमनासामना झाला तर तुमची अवस्था फार वाईट होईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला अनुभवाच्या कसोटीवर तपासून पहा. ज्यांना ही सगळी व्यवस्था छान वाटते त्यांनी ती छान मानावी. ज्यांना ही छान वाटत नाही त्यांनी त्या बाबतीत ते मान्य करून आपलं बचावात्मक पवित्रा कायम घ्यावा. आणि जे अतिश्रीमंत किंवा अतिसामर्थ्यवान लोक आहेत त्यांना या व्यवस्थेशी काही देणं घेणंच नाहीये, कारण त्यांची कामं त्यांच्या सामर्थ्याने कायम होतच राहणार आहेत, होतच राहिलेली आहेत आणि आत्ता सुद्धा होत आहेत. हे आपल्यापैकी कोणालाही नाकारता येणार नाही. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, कोण काय सांगतं मी काय सांगतो याच्यापेक्षा तुमच्या अनुभवाच्या कसोटीवर काय उतरतं, तुम्हाला प्रत्ययात काय दिसतंय, फक्त आणि फक्त त्याच्यावरच विश्वास ठेवा. तुमच्या अनुभवाच्या कसोटीवर जे उतरत नाहीत ते सगळे शाब्दिक बुडबुडे आहेत, त्याचा तुम्हाला केव्हाही उपयोग होणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.